राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सद्गुरु सच्चिदानंद बाबू महाराज की जय सद्गुरु सच्चिदानंद नाना महाराज की जय सद्गुरु सच्चिदानंद संतमयी गुरुवर्य मदन महाराज की जय सब संतन की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय तिकडे पुढे बघा एक मिनिट कर्मनैव हि संशुद्धि मास पिता जनकादया लोक संग्रह मेवापी संपशन कर्तुमर्हसि देखपा जनकादिक कर्मजात अशक न सांडिता मोक्ष सुख पावते झाले गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुर्वे नमः तस्मै श्री गुरुर्वे नमः ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिमं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यविमलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावातीत त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि जयाची केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदोनी श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता देखपा जनकादिक कर्म जात अशक न सांडिता मोक्ष सुख पावते झाले असो प्राप्त वेळी प्राप्त प्रसंगी तुमचा आमचा आलेला योगयोग काय निमित्ताने आज आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलो हे सर्वांनाच ज्ञात आहे तरी पण थोडासा परिहार देणं गरजेचा तो असा आज या ठिकाणी आदरणीय हरिभक्त परायण परमपूज्य गुरुवर्य चव्हाण भाऊ यांच्या असणाऱ्या सासूबाई यांना जाऊन आज 1 वर्ष होत आहे आणि त्यांच्या असणाऱ्या ह्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने
या ठिकाणी त्यांचे असणारी 2 मुलं धनंजय मुरलीधर इरोळे आणि गोरक्षनाथ मुरलीधर इरोळे, तसेच मुली माया शेळके, चित्रा हंडे, सुनीता चव्हाण आणि आशा पवार, तसेच त्यांचे असणारे नातू नाती, जो काही परिवार आहे, सगळे सोयरे, आप्तेष्ट, मित्र, नातेवाईक, अशा या सर्व परिवाराला आज त्यांनी आमंत्रित केलं आणि या ठिकाणी असणाऱ्या या मातोश्री वैकुंठवासी सरस्वतीबाई मुरलीधर इरोळे या मातोश्रीला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. आपल्याला माहिती आहे, प्रत्येकाला संस्कार हे असतातच आणि संस्कार करावे लागतात. काही जे संस्कार असतात ते जन्माला येण्याच्या अगोदर होत असतात, ते आई वडील वगैरे ही मंडळी करतात. काही संस्कार जन्माला आल्याच्या नंतर होतात आणि काही संस्कार देह ठेवल्याच्या नंतर. त्यापैकी हा देह ठेवल्याच्या नंतर जे संस्कार करायचे याची जी जबाबदारी असते ही मुलाबाळावर असते. हे त्यांनी करायचं. आपण असं म्हणू हे त्यांनी का करायचं, तर खऱ्या अर्थाने हे जे संस्कार आहेत हे ज्याने त्याने स्वतःसाठी करायचे असतात. जे गेले त्यांच्यासाठी नाही, हे आपल्यासाठी आपण आपल्या सोयीचं करून घ्यायचं असतं, आपल्या फायद्यासाठी आपण करायचे असतात. आणि म्हणून त्यांनी गेल्याच्या नंतर जे संस्कार केले ते आपल्याला माहिती आहे. पहिला जो संस्कार आहे तो त्या ठिकाणी असणारे देह ठेवल्याच्या नंतर होतो. त्याला आपण काही ठिकाणी अग्निडाग म्हणतात, नाही का नाही? म्हणजे देहाची विल्हेवाट लावणं, त्याची यथायोग्य असणारी विधी करणं, हा पहिला संस्कार होतो. दुसरा संस्कार होतो की आपण 10 दिवसामध्ये जे काही क्रिया करतो, मला असं म्हणायचं 10 दिवसामध्ये, म्हणजे आपण दुसरं सावडण्याचा वगैरे विधी करतो आणि दशक्रिया विधी करतो. म्हणजे 10 दिवसामध्ये जे काही करायचंय याला खऱ्या अर्थाने नवश्राद्ध म्हणतात. नवश्राद्ध. आणि नवश्राद्ध तुम्ही केलेले. 10व्या दिवशी वास्तविक आपण पिंडदान करतो आणि तिलोदक वाहतो. तिलोदक वाहनं म्हणजे त्यांचा आणि आपला आलेला जो पूर्वीचा संबंध होता तो संबंध तोडणं. मनोनी भलतेनी येत सद्भावे नावे, मनोनी भलतेने येत सद्भावे नहावे, प्रयाग माधव विश्वरूप पहावे, येतुलेने संसाराशी द्यावे तिलोदक. पण हे संसाराला तिलोदक ज्याचं त्याने द्यायचं असतं या महाराज. आणि हे तिलोदक संसारात असताना द्यायचं असतं, म्हणजे देहात असताना द्यायचं असतं. पण बहुतेक आपल्याच्याने असं काही शक्य होत नाही. देहात असताना कोणी संसाराला तिलोदक देतच नाही. पण कोणीच देत नाही असं नाही.
कुणीच देत नाही असं म्हणू शकत नाही, कारण काही जण देहात असतानाच तिलोदक देतात. त्याची आपण निवड पाहूच. म्हणून हे मी सांगत होतो, नवश्राद्ध 11व्या दिवसापासून जे करायची क्रिया आहे, जे विधी होता, मग त्यामध्ये 11वा असेल, 12वा असेल, 13वा, 14वा आपण जे विधी करतो, तो विधी पुढे चालून आपण प्रत्येक महिन्याला सुद्धा एक विधी करतो. आणि असे 11 महिने संपल्यावर हे 12व्या महिन्याचा शेवटचा असणार आपण हा विधी करतो. म्हणजे 1 वर्षापर्यंत आपण जे करतो याला नवमिश्र श्राद्ध म्हणतात. हे श्राद्धचे पण नवमिश्र श्राद्ध. आणि इथून पुढे जे काही श्राद्ध होतात, म्हणजे जे इथून पुढचे असणारे जो विधी होतो त्याला पुराण श्राद्ध म्हणतात. आणि ते पुराण श्राद्ध आपण अक्षय तृतीया, पितरपाठ आणि ज्या दिवशी देह ठेवला त्या दिवशी करू शकतो. म्हणजे त्याला आपण पुण्यस्मरणही. असे जे आहेत ते श्राद्धाचे 3 प्रकार. त्यामधलं असणारं हे नवमिश्र श्राद्ध आज आपण करतोय. म्हणजे प्रथम पुण्यस्मरण, या मातोश्रीचं प्रथम पुण्यस्मरण. आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित झालो. आपल्याला सर्वांना आमंत्रित केलं. आमंत्रणामुळे चालत ना आपण आलो. एरवी वास्तविक पाहता जर आपण याचा विचार केला तर हे आमंत्रण कशासाठी द्यावे लागतात? आपण सर्वजण इथे येऊन तरी काय करणार? आपण सर्वजण आलो, जो विधी करायचा तो विधी ब्राह्मण देवानं केला. त्यांच्या मुलांनी जसं ब्राह्मण देवानं सांगितलं तसं विधी केला, तर्पण वगैरे तिथं होईल. मग आपलं बाकीच्यांचं काम काहीतरी असेल ना, हेतू असेल ना काही. मग काय हेतू आहे त्यांचा? तर या कुटुंबाचा हेतू असा आहे की आजच्या विधीच्या निमित्ताने काही पुण्य आणखी जोडावं, काही पुण्य जोडावं. आणि हे पुण्य जोडण्यासाठी, पुण्य मिळवण्यासाठी आम्हाला सर्वांना आपल्याला या ठिकाणी आमंत्रित केलं. मग हे पुण्य मिळवण्यासाठी त्यांनी धनदान, कारण की दानातून पुण्य मिळत. पुण्य मिळवण्याचं साधन म्हणजे दान. मग धनदान ठेवलं असेल, वस्त्रदान ठेवलं असेल, अन्नदान ठेवलं असेल, त्याचबरोबर ज्ञानदानही ठेवलेलं आहे. म्हणजे प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या तरी एका माध्यमातून आपल्याला हे पुण्य मिळवता येईल. आणि हे पुण्य मिळवलंय कशासाठी मिळवायचं? हे पुण्याचं काय? तर याच्यात आपलाही फायदा. ज्यांच्या उद्देशाने हा विधी करायचा आहे, ज्यांच्या उद्देशाने, ज्या मातोश्रीच्या निमित्ताने आज असणार हा विधी आहे, आपण आज पुण्य त्यांनाही समर्पित करू शकतो. म्हणजे हे पुण्य देण्याची एक व्यवस्था आहे. तर याच्यावर बरीचशी मंडळी अशी विश्वास ठेवत नाही. कसं शक्य हो? पुण्य इथून पाठवता येईल का? बरीचशी माणसं तर महाराज असं म्हणतात, ओ नंतर केलेलं अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, किंवा जे काही दान असेल हे आपण केलेलं आपल्यासाठी झालं, त्यांचा आपला संबंध म्हणजे काय राहिलं? हे कसं देता येईल? अशी काही सुविधा आहे का की त्यांना पोहोच होईल? असं ही सुविधा आहे म्हणून तर आपल्याला द्यायचंय. त्याचं जर एक छोटस उदाहरण पाहिलं ना, छोटस म्हणले आपल्याला काही कुठं जाणं होत नाही रानातून,
घरी एक मोबाईल असतो घरच्याकडे, आणि मुलगा बाजाराला गेलाय. मुलाला माहितीये घरी वडिलांच्या मोबाईल मधलं रिचार्ज संपले, ते तिथं दुकानात टाकतो, ते इथं मिळतं. तो मोबाईल तिथं नेऊन त्यांनी रिचार्ज मारायचा असेल तर काही त्याची आवश्यकता लागते. ज्या नंबरवर पाठवायचं त्या नंबरवर पाठवण्याची सुविधा. अहो मग हे विज्ञानामधलं जर पाठवता येत असेल, हे जर देण्याची सुविधा असेल, जिथली तिथं जात असेल, याचा काही नंबर चुकत नाही. तुम्ही चुकवला तर चुकल. नंबर दाबताना आपल्याकडून चुकला तर चुकल, पण ते चुकत नाही. तुम्ही जे लावलाय ते बरोबरच असं समजून तो रिचार्ज तिथं जातो. मग हे पुण्य आपण ज्यांच्या उद्देशाने केलं त्यांना जात नाही का? याचं उदाहरणच पाहायचं ठरलं तर पंडू राजाला सुद्धा हे पुण्य देण्यात आलं होतं. इथून पाठीमाग कधी झालतं का? झालं. हे पंडू राजाला अगदी पुण्य पांडवांनी पाठवलं. पंडू राजाने देह ठेवला आणि पंडू राजाचं ऊर्ध्वगमन झालं, पण यमधर्मापर्यंत स्वर्गात जाता आलं नाही. मग स्वर्गात न गेल्यामुळं पंडू राजाने काही पुण्य केलं नव्हतं का? काही केलं होतं, पण काही अडथळे असतात. ते अडथळे निर्माण झाल्यामुळं जाता आलं नाही. नारद महर्षीची भेट झाली आणि त्यांनी खंत व्यक्त केली पंडू राजानं, महर्षी मला जरा स्वर्गात जाण्यासाठी पुण्य कमी पडतं. जर कधी फिरत फिरत गेला तर आमच्या मुलांना सांगा काहीतरी पुण्य पाठवून द्यायला. नारद महर्षीने हा निरोप पांडवांकडे दिला, धर्मराजाकडे दिला. भगवान श्रीकृष्णाला विचारलं. प्रत्यक्षात भगवंताने सांगितलं हो पुण्य पाठवता येतं, आणि मग त्यांनी राजस्व यज्ञ करायला लावला. राजस्व यज्ञ करून आपल्याला माहिती आहे यज्ञामध्ये 1000 ब्राह्मण जेवले की स्वर्गामध्ये 1 घंटा वाजायची. हे सगळी कथा तुम्हाला माहिती, मी जास्त काही सांगत नाही. असे 1000 ब्राह्मण जेवले, पुण्य उठली की 1 घंटा वाजायची. एक दिवस दुपारच्या वेळेस घंटेचा आवाज येऊ लागला. घन 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 घंटा वाजत होती. नेमकं काय झालं असेल, काय झालं असेल, सगळ्यांनी पाहिलं. कोणाच्याच काही लक्षात येत नव्हतं. पण भगवंताने ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस उष्ट्या पात्रावळी ज्या ठिकाणी वस्तू टाकल्या होत्या त्या ढिगाऱ्यावर एक पोपट बसलेला होता, आणि त्याने भाताचे 2 कण खाल्ले. ते 2 कण खाणाऱ्या पोपटाने 2 कण खाल्ले म्हणून स्वर्गामध्ये घंटा वाजत होती, सारखी वाजत. महाराज एवढी घंटा वाजते म्हणजे याचं काय कारण? त्यावेळेस भगवंताने सांगितलं रे हा ब्रह्मव्यक्त आहे. तुम्ही ओळखलं नसेल कदाचित, पण हा पोपटाच्या वेशामध्ये आलाय, शुकाच्या वेशामध्ये आलाय. ते शुकाचारी ब्रह्मव्यक्त आहे. आणि ब्रह्मव्यक्त्याने जर 2 कण खाल्ले किंवा ब्रह्मव्यक्त्याने जर त्या ठिकाणी त्यांना अन्न दिलं मिळालं तर किती पुण्य होतं त्याचं हे प्रत्यय, त्याचा अनुभव आहे. महाराज नाथ बाबा एक ठिकाणी वर्णन करतात त्या अन्नदानाला महत्व किती, पुण्याला किती महत्व आहे, कशाला किती महत्व आहे, कशातून किती पुण्य मिळतं ते सांगतात. ब्राह्मण 1000 ब्राह्मण जीव घातल्यावर किती पुण्य व्हायचं? 1 घंटा वाजायची. पण जर गावंढे ब्राह्मण जीव घातले 1000, त्यांच्या अन्नदानातून जे पुण्य मिळतं तेवढं पुण्य मिळवायचं असेल तर तीर्थक्षेत्रावरचा 1 ब्राह्मण जीव घालायचा. तीर्थक्षेत्रावरचे 1000 ब्राह्मण जीव घातल्यावर जे पुण्य मिळतं
तेवढं पुण्य जर मिळवायचं असेल तर एक पंडित जीव घालायचा. 1000 पंडित जीव घातल्यावर जे पुण्य मिळतं तेवढंच पुण्य पाहिजे असेल तर एक संन्यासी जीव घालायचा. पण हे जसे सांगितले तसे असावत बरं का, नुसते दिसण्यापुरते नाही. 1000 संन्यासी जीव घातल्यावर जे पुण्य मिळतं तो एक परमहंस जीव घातल्यावर पुण्य. 1000 परमहंस जीव घातल्यावर जे पुण्य आपल्याला मिळतं ते पुण्य एक ब्रह्मवेत्ता जीव घातल्यावर मिळतं. हे शुकाचार्य कोण होते? ब्रह्मवेत्ता. म्हणजे एका शुकाचार्याला, एका ब्रह्मवेत्त्याला जीव घालायचं म्हणजे 1000 परमहंस जीव घालण्याचं पुण्य. परत ब्रह्मवेत्ता जर शोधायला गेलं तर सहजासहजी सापडत नाही. विरळा कुठंतरी एखादा असतो आणि तो आपल्या वाट्याला येईल असं नाही. मग त्याने काय करायचं म्हणजे 1000 ब्रह्मवेत्त्याला जीव घातल्याच्या नंतर जे पुण्य मिळतं आता एक शोधायची पंचायत. पण 1000 ब्रह्मवेत्त्याला जीव घातल्यानंतर जे पुण्य मिळतं ते पुण्य तेवढं जर मिळवायचं असेल तर एका नामधारकाला जीव घातलं. असावं कोण? नामधारक असावं. म्हणून वास्तविक पाहता नामधारकामध्ये सामर्थ्य किती आहे? नामधारकामध्ये जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य इतर कशामध्ये? मग एवढं सामर्थ्य जर नामधारकामध्ये ज्याने नाम धारण केले, अखंड नामचिंतन केले, ज्याच्या नामचिंतनामध्ये कधी खंडच पडला नाही, त्याच्याकडे जर एवढं पुण्य असेल तर आपण त्यांना किती पुण्य देऊ शकतो बरं? त्यांना त्या पुण्याची आवश्यकता आहे का तरी? गरज आहे का? मग गरज नाही तर द्यायचंच नाही का? हा एक प्रश्न आहे. गरज नाही तर द्यायचं नाही. सूर्य जगाला प्रकाश देतो, ठीक आहे. बिंब पाहता बचके एवढे परिप्रकाशात त्रैलोक्य थोकडे, परिप्रकाशात त्रैलोक्य थोकडे, शब्दाची व्याप्ती तेरी थोडे अनुभवावी. म्हणून एवढी व्याप्ती आहे त्याची, सूर्याची एवढी व्याप्ती आहे. मग सूर्याची जर आरती करायची ठरली तर कोणत्या प्रकाशाने? त्या सूर्याची आरतीच करायची नाही, सगळं प्रकाश त्याच्याकडे म्हणून त्याला काय आरती करा? हे जरी त्याच्याकडे एवढा प्रकाश असेल तरीही ते आमच्या काडवातीची आरती आम्ही त्याला ओवाळतो बरं. आणि निश्चित तो त्याचाही स्वीकार करतोच. म्हणून ज्या नामधारकाकडे एवढं पुण्य आहे महाराज, किती पुण्य आहे ते पुण्याचं मोजमाप करता येत नाही, त्याचं गणितच करता येत नाही. हे अद्यापर्यंत कोणालाच गणित करता आलं नाही. अगदी ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं, महाराज पुण्य किती होतं? एकदा नामस्मरण केलं तर नामस्मरणाचं पुण्य किती? ते म्हणजे नाही सांगता यायचं, पण त्याचं गणित करता येत नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी? करता येत नाही, त्याचं गणित करता येत. मग असं जे काही पुण्य, पुण्याच्या राशी, पुण्याच्या राशी जोडण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली. ही संधी मिळाली. मग आपण आपलं पुण्य तयार करावं, करीत राहू, मिळवीत राहू. ज्या मातोश्रीने खऱ्या अर्थाने हे पुण्य मिळवलं, कशावरून समजायचं हे पुण्य मिळवलं त्यांनी? त्याला काही म्हणजे जे असेल ना लक्षण, तर काही लक्षणावरून आपल्याला हे मिळवले असं समजता येईल.
ज्ञानेश्वर महाराज सांगतात काही लक्षणावरून गोष्टी कळत असतात. झाड जाणी जे फुले, मानस जाणी जे बोले, भोग्य जाणी जे केले पूर्वजन्मीचे. मग जे भोग आपल्याला भोगायला मिळाले हे भोग या जन्मीचे आहेत का पूर्वजन्मीचे आहेत? एका जन्माचे नाहीत महाराज. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले म्हणून या विठ्ठले एका जन्मातली पुण्य शक्यतो नाही एवढी. अनेक जन्मोजन्मी हे पुण्य करावं लागतं. तेव्हा पुढे हे पर्व काळ साधता येतो. हा पर्व काळ आहे. महाशिवरात्री पर्व काळ आहे आणि हे पर्व काळ साधणं एवढं सोपं नाही. म्हणजे या पर्व काळात कुणीच जात नाही असं नाही, जाणारे अनेक असतील पण ते साधता आला पाहिजे. काय पशु पक्षी या दिवशी जात नाहीत असं थोडी आहे. मग जे या दिवशी जाते ते शिव स्वरूपच होतील असं काही नाही. मग या दिवशी जाणं, या दिवशी देह ठेवणं हे विचारपूर्वक असलं पाहिजे. आणि साधूचं लक्षण हे विचारपूर्वक असतं. विचारपूर्वक म्हणजे वास्तविक पाहता साधू हे जायचं तेव्हाच निश्चित करीत असतो जेव्हा आपले कर्म पूर्ण संपत असतात. कर्म शिल्लक असताना जात नाही. नवे कर्म शिल्लक ठेवीतच नाही. कर्म संपवतात. कर्म भोगून संपवतात. कर्म तसे नाही संपवत. जीवाचा जर विचार केला तर यांना कर्म संपत नाही, उलट भोगाला कंटाळलेले असतील. म्हणून एखादा सहज फाशी घेऊनही मरत. म्हणजे काय त्यांनी ते कर्म संपवले. आत्महत्या करणं म्हणजे कर्म संपवले नाही. वास्तविक आत्महत्येसारखं पापच नाही. म्हणजे असं काही नाही उद्धार व्हायचा म्हणजे त्या तिथीला त्या पर्व काळाला देह ठेवला किंवा आपण काहीतरी करून देह संपवला म्हणजे आपल्याला त्या स्थितीची त्या वस्तूची प्राप्ती होईल असं नाही. ठीक आहे. मोक्ष मिळवण्यासाठी आपल्याला माहिती आहे ना, काशी सारखं तीर्थ, तिथं काहीच न करता मोक्ष मिळतो. ठीक आहे. काय म्हणते त्याला? काशी उदार होय, मोक्ष देऊनी उदार. हा मोक्ष देऊनी उदार. काशी होय कीर बरी वेचावे लागे शरीर ते गावी. त्या गावामध्ये शरीर म्हणजे देह ठेवावा लागतो. बरं देह ठेवावा लागतो म्हणजे कसाही ठेवला चालेल का? मग ज्याने आत्महत्या केली त्याने तिथं देह ठेवला आणि ज्याने काहीच केलं नाही, जो सहजगत्या तिथं गेला आणि त्याचा देह तिथं पडला, त्याने देह सहज ठेवला, सहज मोक्ष. याच्यासाठी म्हणले आयुष्यभर त्यांनी काही केलं नाही, परमार्थच केला नाही. आयुष्यभर परमार्थ केलेला दिसला नाही का केला नसल. आपलं अलीकडे सगळं काय चाललंय? दिसण्यासाठी चाललंय का करण्यासाठी चाललंय? आपले सगळे सोंग डोंगच. म्हणजे माझं सांगतो बरं का, तुमचं नाही सांगत. आणि सोंगाने छंदाने भेटन असं नाही. सोंगे छंदे काही देव जोडे आईशे नाही, देव जोडे आईशे नाही.
म्हणून हे सोंगाड होणार नाही. त्याला तळमळ असावी लागते, आत्मीयता असावी लागते, त्याबद्दलचा जिव्हाळा असावा लागतो, तेवढं प्रेम असावं लागतं. म्हणून तर हा पर्व काळ साधला. साधीला हा पर्व काळ. पण पर्व काळ तेव्हा साधता येतो ज्यावेळेस आतला मळ घालवलेला असतो, ज्याने अंतर शुद्ध केलेला असत, पवित्र केलेला असत. ठीक आहे. पवित्र, हे पवित्र कशाने होईल, कशाने केलेले, तर पवित्र हे नामस्मरणाने केलेले. पवित्र हे आतला मळ नामस्मरणाने धुतलेला आहे. धुतल्याशिवाय मळ निघत नाही. असा आता कपडा मळाला तर धुवा लागतो. कपडा मळाला आपण धुतो ना, चांगली साबण लावलं धुतो. ठीक आहे ना. नुसतं साबण लावून कपडा धुतल्यावर फक्त कपड्याचाच मळ जातो का ज्या दगडावर धुतला त्याचाही जातो? कोणाचा? मग साबण काय दगडासाठी वापरली? दगडाने असं समजायचंच नाही की आपल्यासाठी ही सगळी स्वच्छता मोहीम. हे ज्याच्यासाठी वापरली त्याच्यासाठी. बरं, असं काही नाही की एकदा साबण लावली, स्वच्छ कपडा धुतला ना, आता म्हणले बिनधास्त फाटेपर्यंत वापरा, आता परत मळणारच नाही. असं होईल का? असं होणार नाही. धुवायचा ह्यो पुन्हा मळण्यासाठीच. धुवायचा ह्यो पुन्हा मळण्यासाठी, आणि मळाला की पुन्हा धुवायचा आहे. हे सारखं चालू ठेवायचंय. म्हणून आमचं नामचिंतन, आमचं मन हे सारखंच धुवायचंय, सारखंच धुत राहावं. मन धुतल्याशिवाय स्वच्छ होणार नाही. कशाने धुवा लागेल? काय झालं याला? ते मनाला मन भ्रमिष्ट झालं, याला भ्रांती झाली. आणि मग जर धुवायचंच असेल तर महाराज हे मन हे गुरुवाक्याने धुवावं लागतं. भ्रांतीपासून हिरतली, गुरुवाक्य मन धुतली, आत्मस्वरूपी घातले, रोवणिया किंवा जे भ्रांती गेली, त्या भ्रांतीचं पडळ फिटलं की आतला मळ जात. आणि आतला मळ ज्याने घालवला ते बाहेर जगाला दिसत नाही, कोणाला दिसत नाही असं नाही, नसन दिसत. ज्यांनी सामान्य दृष्टीने पाहिलं त्याला काय दिसत, पण ज्याचा गेलाय त्याला दिसत. ज्याने स्वच्छ केलंय त्याला दिसत, है का नाही? कसं आहे? वा, ते या जगात देत असो. किंवा महाराज मला असं म्हणायचंय की आपला चेहरा स्वच्छ केला ना, आरसा मळकट घेतल्यावर कसं काय दिसन बरं? आरसा मळालेला आहे आणि चेहरा स्वच्छ करत आहे. चेहरा स्वच्छ दिसणार म्हणून यांनी पुन्हा पुन्हा तोंडावर पाणी मारलं. किती दिवसांनी स्पष्ट दिसेल? नाही. पण यांनी त्याच्यासाठी आरसा स्वच्छ केला. ठीक आहे. ज्याने आरसा स्वच्छ केला आपला, ज्याने आपला आरसा स्वच्छ केला त्याला निश्चितच स्वच्छ दिसेल. पण हा मळ घालवणं गरजेचं आहे. ज्याचा मळ गेला त्याला पर्व काळ साधला. साधीला हा पर्व काळ. पण कधी? हा मळ गेला. म्हणून हे मळ घालवायचा आहे का नुसतंच आपला आतला मळ घालवायचा का बाहेरूनच स्वच्छ व्हायचं?
तो मळ आतला. आणि मग आतला मळ घालवीत असताना म्हणले जर नामचिंतन करावं वाटतं, करावं लागतं, सारखं तेच करीत राहावं लागतं, तर बाकीचे देहाचे धर्म काय, देहाचे कर्म काय, ते करायचे नाहीत का, ते करूच नाहीत. ते देहाचे सुद्धा कर्म करावे लागते. मला सांगतात देखे आस्तेने देह धर्मे एक तोच एक न लिंपे कर्मे. कोण? जो अखंडित रमे आपण पाहिजे, तो कर्म करीत नाही असं नाही. मग त्याने बाकी कशाचा त्याग करायचा नाही, आणि त्याग होतही नसतो, घडतही नसतो. कर्माचा त्याग केल्याने कर्माचा त्याग होईल. कर्माचा त्याग तसा करताच येतो. जोवरी संगू प्रकृतीचा तोवरी त्यागून घडे कर्माचा, करू म्हणती तयाचा आग्रहाची. जोपर्यंत कर्मत्यागाची पिशे काहीशी जोपर्यंत आम्ही या शरीराशी एकरूप आहेत, शरीराच्या संगतीने हे सर्व व्यवहार करतो, तोपर्यंत कर्म त्यागाचं वेळ लागलं म्हणायचं त्याला. हे कर्म त्याग नाही होणार, वेळ लागलं. त्यागीन म्हणतो त्याच वेळ, त्याग होतच नाही. कर्म करावेच लागते. एखादा म्हटलं मी काहीच करणार नाही, बसून राहू, बसून राहणं काय त्याच, बसून राहणं हे कर्मच आहे. म्हणून हे शरीराच्या संगतीने जोपर्यंत आपण आहेत, जोपर्यंत याच्या संगतीने नांदतो, तोपर्यंत कर्माचा त्याग नाही. वास्तविक मला असं म्हणायचं, कर्म हे शरीरामुळे, कर्म हे त्याचा धर्मच नाही, कर्म हे शरीराचा धर्म आहे. म्हणून शरीर असेपर्यंतचा त्याग नाही. मग आपल्याला गरज शरीराची, त्या शरीराची गरजच नाही. शरीराची गरज आहे का? गरज आहे तर या शरीराशिवाय आपल्याला पुन्हा त्या वस्तूशी एकरूप होता येणार नाही. निवड पुन्हा तिथं जायचं असेल तर गरज याची. जसं मला असं म्हणायचंय, समुद्राचं पाणी त्याचं रूपांतर झालं, ते बाष्प झालं, सहज फिरत फिरत गेलं, डोंगरावर जाऊन पडलं. म्हणलं आपल्याला नदीची गरजच नाही, जायचंय समुद्राला, पण आपल्याला नदीचीच गरज नाही. त्याला म्हणून नदीला सोडून तो समुद्राला जाऊनच दाखल. जाता येईल? नाही जाता येणार. त्याला नदीची आवश्यकताच आहे. तस आम्हाला कर्माचा त्याग करायचा नाही, कर्म करायचे. ज्याच्या वाट्याला जसे आले असतील तशीच कर्म करायचे. पण हे कर्म करीत असताना आपण आपल्या स्वरूपात रमून जायचे. अखंडित रमे आपण पाहिजे, ते खंड नाही पडू द्यायचं. आणि मग असं जो आपल्यामध्ये रमून गेलाय, खऱ्या अर्थाने तो, त्याला आत्मबोध झाला. आत्मबोधाने तो तोषला, संतुष्ट झाला. जो आत्मबोधाने तोषला, संतुष्ट झाला, वास्तविक पाहता तो कृत कार्य झाला. आणि म्हणून सहज सांडवला कर्म सांगा. माऊली सांगतात,
सहज. त्याला कर्म सोडायची आवश्यकता नाही, त्याने सोडावात असं नाही, पण ते सहज सोडतो, सहज आहे. आता कर्म ब्रह्मरूप झाली त्याची का? आता तो देह कर्म करणारच ना. मग देह जर कर्म करीत असेल, शरीर जर कर्म करीत असेल, तर ते कर्म ते करीत राहिला, नाही करीत राहिला तरी त्याला त्याचं काहीच वाटत नाही, कारण की त्याची कर्मची काय झालेली इथं ब्रह्मरूप झालेली. ब्रह्मस्वरूप म्हणजे ब्रह्मरूप होऊन गेली, कारण की मी करतो हा त्याचा भाव राहिला, त्याचा भाव बदललाय. एरवी जीवाने केलेली कर्म जीव मी केली म्हणतो का दुसऱ्याने केली असं म्हणतो? मी केली, नाही केली तरी नाही केली तरीही तो काय म्हणतो, माझ्यामुळे झाली. आपण नसतो तर की असं झालंच नसतं. करत्या माणसाला विचारा घरातल्या, मी नसतो तर घर चाललं नसतं. एखाद्या बाईला विचारून बघा, मी होते म्हणून त्या बाबाकडे राहिली, काय माझ्या जागेत दुसरी असती तर. मी पण हा जीवाचा भाव आहे. पण जो त्या ठिकाणी आपल्याच असणाऱ्या आत्मबोधाशी एकरूप झालेला आहे, जो संतुष्ट झालेला आहे, जो अखंडित आपल्यामध्ये रममान झालेला आहे, त्याच्याकडे भाव शिल्लक राहिला नाही. भाव शिल्लक राहिला, त्याची कर्म सहज ते ब्रह्मार्पण होतात. सहज तो करीत नाही का ब्रह्मार्पण, त्याला घेणं देणंच नाही हो, त्याचं काही राहिलेलंच नसतं. मग तो आपल्यासारखाच वागत असतो, आपल्यासारखंच कर्मही करत असतो, व्यवहारही करतो, देवाण घेवाण सगळं करतो. हे मदतीस तो झाली. परी मी नाही केले, आयशे जेणे जाणीते तो सुटला. बाकीचे सहज त्याचा अर्थ तसा आहे ना, तोच सुटला. एकच सुटलाय, कोण? जो म्हणतो ना हे जरी माझ्यामुळं झालं असलं तर मी केलं नाही, असं ज्याने जाणलं म्हणजे तोच, तोची चकार लावून सांगितलं तोच, बाकीचे नाही. म्हणून ते नाही सुटायचे. म्हणून वास्तविक पाहता याचे कर्म सहज त्या ठिकाणी नाहीशी होतात. सहज सहज कशी? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तृप्ती झाली या जैशी साधने सरती अपयशी, देखे आत्मतुष्टी तैशी कर्मे नाही. जो आत्मतुष्टी ज्याची झाली ना त्याला कर्मच नाही, म्हणून तो आलिप्त झाला त्याच्यापासून. मग जो कर्म करीत नाही तो बांधल्या कसा जाईल? तुमचं आमचं येण्याचं जाण्याचं जे कारण आहे, जे काय कारण आहे, कशामुळे तुम्हाला आम्हाला जावं लागतं, यावं लागतंय, एवढे चक्र का मारावे लागतात? आम्हाला जे दुःख होतं हे जन्म मृत्यूचं दुःख होतं, त्या कर्माचं दुःख होतं. आपल्याला दुःख कशाचं आहे? जन्म मृत्यूचं दुःख आहे. आणि जन्म मृत्यू का घ्यावा लागतो? त्याला सामोरं का जावं लागतं? त्याला कारणीभूत कोण? याला कर्माशिवाय पापन पुण्य घडतच नाही. पाप पुण्य हे सुद्धा घडतं ते कर्मानेच घडतं. अगा कर्मी जै उरावे, ते सुख दुःखी फळावे, आणि भोगावया यावे देहा एका. उरत म्हणजे काय?
ते कर्माचेच भाग आहे. जे कर्म केलं ते पापाने लिप्त असेल किंवा पुण्याने लिप्त असेल. पाप पुण्याला फळं ही येतच असतात. म्हणजे कर्माला फळं येतच असतात. मग ते पापाचे असतील किंवा पुण्याचे असतील. बरं, जे फळं आले ते खावे लागतील, त्याला नाही म्हणू शकत नाही, ते भोगावेच लागतील. पापाने काय भोगावं लागल? मला सांगतात, पापात्मके पापे नरका जाईजे, पापात्मके पुण्य स्वर्गा येईजे. पण जेने मज पविजे ते शुद्ध पुण्य का. जेणेकरून तू माझ्या स्वरूपात येशील ते पुण्य कसं आहे? ते शुद्ध पुण्य. आणि आपण जे पाप पुण्य करतो हे शुद्ध का भेसळीच? मला नाही म्हणायचं, पण तुमचं मला काय माहिती, हे ज्याची त्याला माहिती. पण आपण जे कर्म करतो याच्यात भेसळ नसावी, तडजोडच नसावी. जाऊ द्या, आजच्या दिवस सवड नाही, बघू उद्याच्या कार्यक्रमाला जाऊ, उद्यापासून नामस्मरण करू. जाऊ द्या, ह्या जन्मात प्रपंच करून घेऊ, पुढच्या जन्मात पाहू देवदेव करायचं. या सवड शास्त्राने आपण सुटू. इथं आपलं काही म्हणजे कर्माचे बंधन तुटतील नाही. जर आम्ही या ठिकाणी हे कर्म करीतच राहिलोत, माझे म्हणून करीत राहिलोत, मी करतो म्हणून करीत राहिलोत, तर याचा बोजा आपल्यावर अधिक वाढेल. अधिक नाही, हे पुढचा इसारे. टीव्ही पाहता सगळेजण तुम्ही का नाही पाहत? नाही. समजा एखादा कार्यक्रम चालू असला टीव्हीवर आणि पुढचा कार्यक्रम आता सुरू होणार आहे काही वेळात, त्या कार्यक्रमाच्या मध्येच त्याची जाहिरात लागते. पुढची जाहिरात. तसं आपण जे कर्म करून घेतो जीवाच्या हिशोबाने, हे पुढचा इसारे का काय? काय आपलं पुढचाच इसारे अगोदर घेऊन ठेवला. आमच्याकडे पद्धती, माणसं जर कामाला न्यायची असली की अगोदरच पुढचा इसारा देऊन टाकायचा. तो माघारी येईपर्यंत हे तो खर्चितोच, पण माघारी येईपर्यंत आणखी तेवढीच खर्चितो. हायगाईच करीत नाही, त्याला वाटतं मिळतेच ना, देतोय ना मालक. आजचं तर भागून घ्या, उद्याच कोणी पाहिलं? बरीच माणसं अशी येत आलत ना देहाला, मग घ्या हौस मौज मजा करून. पाहू मेल्यावर कोण पाहत? अरे भाऊ, कोणीच पाहत नाही, पण भोगावं तुलाच लागल. तुझ्या जेव्हा सगळेच मजा करतील, खस्ता तुला एकट्याला खावे लागतील, त्यावेळेस कोणी तुझ्या मदतीला येणार नाही. ज्यांना तू आज माझे माझे म्हणतो, ज्यांना तू माझे मुलं म्हणतो, आई म्हणतो, बाप म्हणतो, मालक म्हणतो, हे उद्या तुझ्या असतीलच असं नाही, आणि नाहीतच. या जन्मात आलाय संबंध, पुढच्या जन्मात येईल याची गॅरंटी नाही. आणि आला तर ते कुसूर काढायला येईल असं काही समजू ना. जर या जन्मात एखाद्याचं नाही पटलं, जर वैर निर्माण झालंच ना, कदाचित तो लांबचा नातेवाईक असू द्या, नाही तर कोणी गावातला शेजारी पाजारी कोणी असू द्या, पण जर वैर निर्माण झालं तर ते सूड घेण्यासाठी परत याच्या पोटी जन्म घेतो. जाऊ दे, याचं पोरग व्हायना, पण यालाच मारतो. मग कर्म आहे, आणि जे कर्म केले हे भोगावेच लागतात. म्हणून कर्म कोणाला चुकले नाही. म्हणून महाराज, ज्याने या जन्मामध्ये आपले कर्म करीत करीत खऱ्या अर्थाने जो तिथपर्यंत पोहोचलाय,
जो आपल्याच असणाऱ्या स्वरूपामध्ये रममान झालेला आहे त्याची आत्मतुष्टी होत असते, संतुष्ट होत असतो. आणि जो संतुष्ट झालेला आहे तो कशाचीच अपेक्षा करत नाही, त्याला कशाचा परिणाम होत नाही त्याच्यावर. ठीक आहे, त्याच्यावर काही परिणाम होतो का? मग त्याला सुख असो किंवा दुःख असो, तो कुठल्याच कर्माने लिप्त होत नाही, तो अलिप्त राहतो. आणि म्हणून असा जो अलिप्त राहतो तो कशामुळे अलिप्त राहतो? कारण की जो संतुष्ट झालेला आहे, ज्याला आत्मतुष्टी भेटली, ज्याचे कर्म आपोआप नाहीसे झालेत, खऱ्या अर्थाने त्याला तो बोध भेटलेला असतो. जोवरी अर्जुना तो बोधू भेटे ना मना, तवची या साधना भाजावे लागे. म्हणून हे कुठपर्यंत करायचे भाऊ हे साधन? हे साधन तोपर्यंतच आहेत जोपर्यंत आमच्या मनाला तो बोध होत नाही तोपर्यंत या साधनाचा विचार करावा लागेल, या साधनाला भाजावं लागेल. आणि म्हणून या साधनाला जर भाजायचंय तोपर्यंत हे साधन करायचे, तर त्यासाठी माऊली सांगतात, म्हणून तू नियतो सकळ कर्म रहितो होऊन या उचितो स्वधर्मे राहते. तो बोध भेटत नाही ना, तोपर्यंत कर्म करावे लागतील ना. मग उचित कर्म कर, उचित योग्य कर्म कर, अयोग्य कर्म करू नकोस. विहिताच्या नादी लाग, निषेधाच्या नादी लागू नकोस. निषेधाचा त्याग कर, निषेध कर्म करू नकोस. आणि ज्याने हा निषेध कर्माचा त्याग केलेला आहे, विहित कर्माचा स्वीकार केलेला आहे, त्यांनी खऱ्या अर्थाने स्वधर्म पाळला. स्वधर्म 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 म्हणजे तरी काय? म्हणजे हे जाती आमच्या जातीचा, ते त्या जातीचा, ते त्या जातीचा, हे झाले सगळे म्हणजे आपापल्या जातीचे धर्म पाळायचे, हे स्वधर्म आहे का? जातीचे नाही पाळावात, पण खऱ्या जातीचे पाळावात. आहे की नाही? खऱ्या जातीचे म्हणजे सगळे माणसं एकाच जातीचे. महाराजांनी प्रमाण दिलं, एक पा मनुष्य जात सकळ स्वभावताची भजनशील. आहे की नाही? झाले असे केवळ माझ्याच ठाई. हे सगळे माणसं एकच आहेत. माणूस ही एकच जाते. आणि जर माणूस माणसासारखं कर्म करीत नसेल, माणूस जर पशु समान कर्ज करीत असेल, तर त्याने स्वधर्म पाळला असं म्हणता येईल काय? पशुचा धर्म आणि माणसाचा धर्म सारखा आहे का? का वेगवेगळा आहे ना? वेगवेगळा. पशुला पाप पुण्य कळत नाही ना. पशु काय पाप पुण्य वा, हो, खूप प्रमाण फिट. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती. ऐका काही काही तवाच ते मरते तर सगळेच. मग त्यांना पाप पुण्य कळत नाही. कोणाला? त्यांची निवड करता येत पाप पुण्याची. आणि माणसाला येते. तरी माणूस का पाप करीत असेल? माणूस पाप करीत नाही. खोटं बोलणं हे पाप नाही तर चांगलं. खोटं बोलणं म्हणजे काय पुण्य आहे का पाप आहे? आपण जाणून बुजून खोटं बोलतो का? बोलावं लागतं म्हणून बोलतो. बर, कसंही खोटं बोललो, जाणून बुजून बोललो काय, कसंही बोललं असं आहे का? जाणून बुजून विस्त्यावर पाय ठेवला, ते विस्तू पण हा या आपल्या ओळखीचा, याला काय पोळायचं नाही
आणि एखाद्याचा चुकून पाय पडला ते म्हणला का रे तुला दिसत नव्हतं का म्हणून त्याला मोठा होतो. असं झालंय का? नाही. कसाही पाय पडला तरी तो त्याचा धर्म सोडणार नाही. विस्तव जर त्याचा धर्म सोडित नसेल तर आपला धर्म खोटं बोलणं आहे का? मनोनी करावा श्रम, हा बोला. मनोनी करावा स्वधर्म. हा जरी का हिरोनी घेईल श्रम, उचित देईल परम पुरुषार्थ राजू. वा. मनोनी करावा स्वधर्म. स्वधर्म, मनोनी स्वधर्मी रहाटी रहाटी जे. किंवा बाकीचं तू काहीच करू नकोस, तू त्याने होत नसलं तर. पण स्वधर्मी यज्ञी यजावे अनायासे, अनायासे सहज आहे. स्वधर्म करणं आपला धर्मच आहे. आणि स्वधर्म म्हणजे काय? आपल्या स्वचा धर्म. स्व म्हणजे स्वरूप, आपल्या स्वरूपाचा धर्म, आपल्या स्वरूपाला जाणणं आपला धर्म आहे. का पशुचा धर्म आहे? नाही, हा मनुष्याचा धर्म आहे. काय? आपल्या स्वरूपाला जाणणं हा आपला धर्म आहे. मग आपलं स्वरूप आपल्या जवळ असून आपण त्याला विसरलो का नाही विसरलो? मजची माझी असता जेणे मे दुरावे जेणे मी दुरावे पंडुसुता, तया ते पुण्य ऐशे म्हणता जीवन तुटे काय? तुझ्या हृदयामध्ये एरवी सर्वांच्या हृदयाशी मी अमुक आहे. प्रमाण सगळे पाठ, पण ते कुठे याचाच मेळ नाही. असं चालेल का? नाही चालणार. आणि तरी आम्ही पुण्यच म्हणतो. हे पुण्याचे पण हे भेसळी. हे जर वास्तव पाहता आम्ही पुण्य करतो, हे पुण्य ज्याला करतो म्हणतो. अन्नदान करणं पुण्य आहे का पाप आहे? हे की नाही पुण्य? अन्नदान करणं पुण्य. वेळ जास्त नाही झालेला. धर्मराजाच्या सभेमध्ये एक याचक आला. थोडक्यात सांगतो. धर्मराजा सभेमध्ये एक याचक आला. उपवासी कुटुंब होत. महाराजांना त्या ठिकाणी हात जोडले. महाराज, 4 दिवस झालं माझं कुटुंब उपवासी, खायला काही नाही, मला काही मदत हवी. धर्मराजाने सेवकाला सांगितलं याला एक होन देऊन टाका. होन म्हणजे त्या काळातलं सोन्याचं नाणं. त्या कोळ्याने तो होन घेतला. धर्मराजाने त्याला दान दिलं. कशासाठी देतात? कुटुंब उपवासी आहे, याच तो अन्न घे आणि सगळं कुटुंबाला जेवण दे. त्याने विचार केला काही हरकत नाही, आता हा होन जर बाजारात न्याला, विकला, मोडला तर याच धान्य बरंच येईल. आपलं कुटुंब जवळजवळ वर्षभर तरी आरामात जगेल. दान काय तिने धर्म देणारा होता. देणार काय तुमच्या आमच्या सारखा होतो? आंधळ्याच्या हातात खोटा पैसा द्यायचा. आपला धर्म. जाऊ द्या, आपल्याला तिकडे जायचं नाही. पण त्या कोळ्याने विचार केला कुटुंब वर्षभर जगल, पण मला असं वाटतं पुन्हा वर्षाने मागावंच लागेल ना कुणाला तरी. मला आपण याच्यावर काहीतरी व्यवसाय करू. मग त्याची बुद्धी थोडी चालली. माणसं खूप हुशार असतात, बुद्धिवान माणसं असतात. बापाच्या काळात काहीच नव्हतं, याच्या काळात भूत आला म्हणजे खूप बुद्धिवान. याला बुद्धिवान नाही म्हणायचं. बुद्धिवान याला याच्यासाठी म्हणायचं की पूर्वजांनी परमार्थ केला नसला तरी याच्या काळात करावा. बुद्धीचा कसे त्याच्या बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एकाकेशी राजे सगळे. बुद्धी इकडे जोडावा त्यांनी, हे तिकडे नाही. तिकडे जोडू नये असं नाही, पण ते कर्म करता करता इकडे जोडावे असं.
त्याने ठरवलं आपण व्यवसाय करू, व्यापार करू. तो बाजारात गेला, तो होन मोडला, त्याचं सूत विकत घेतलं, मोठं जाळं बनवलं, नदीवर येऊन त्यांनी त्याचा व्यवसाय सुरू केला. त्याचा व्यवसाय काय? मासे धरायचा, कोळ्याचा व्यवसाय. जाळं टाकलं की भरपूर माल लागायचा, माल वर काढला की गिऱ्हाईक यायचं, वा कोळी दादा लय भारी माल लागला, खूप भरपूर माल लागला, वा हे धर्माचं देणं. कोणाच्या कृपेमुळे चाललं होते, हे धर्माचं देणं. ते बिचारा, त्याला काय माहिती, त्याला वाटायचं उपकार आहेत धर्माचे आपल्यावर. असं त्याने खूप व्यवसाय केला, खूप धंदा त्याचा तेजीत चालला, सगळं झालं. ते त्याच्या पद्धतीने, हे याच्या पद्धतीने. काही दिवसांनी धर्मराजाने राज्य परीक्षितीच्या ताब्यात दिलं. 5 पांडव आपल्या स्वर्गाला निघाले, बाकीचे गेले मध्येच. पण धर्मराजा एकटाच पर्वताच्या माथ्यापर्यंत गेला. त्याला तिथून नेण्यासाठी विमान आलं स्वर्गात जाण्यासाठी. वैमानिकाने सांगितलं, महाराज जायचंय स्वर्गालाच, पण विमानाचा मार्ग बदलला. मार्ग बदलला, काही अडचणी आल्या असतील, काही हवामानात काही बदल झाला असेल, ढगाळ वातावरण असं. म्हणले तसं नाही, आम्हाला वरून अशी आज्ञा आली की विमान नरकाच्या मार्गाने आणा. ज्याने आयुष्यभर एक शब्द कोणाला खोटा बोलला नाही, अर्धा शब्द खोटा बोलला तोही देवाच्या सांगण्यानुसार, त्याचं प्रायश्चित्त एक अंगठा गळाला, सगळं नाही सांगत तुम्हाला. एवढं झालं तरी नरकाच्या मार्गाने. बरं ठीक आहे म्हणले, असू द्या, पण जायचंय का नरकाच्या मार्गाने? जे नरकात पचत पडलेले जीव आहेत त्यांना सांगा पुढं निरोप की धर्म या मार्गाने येणार आहे. पुढं निरोप गेला, नरकात दौंडीच झाली. म्हणले धर्म या नरकाच्या मार्गाने येणारे, ज्यांना पाहायचं असेल त्यांनी काय पहा, धर्माला पहा. आणि म्हणून धर्मराजाचं विमान नरकाच्या दारामध्ये गेलं, विमान थांब. आता ज्याचा 100 योजनावरूनच वास येतो, म्हणजे 400 कोसावरून दुर्गंधी सुटलेली, त्या नरकाची दारात गेल्यावर कसं असं, जाऊ दे, त्याची कल्पना केलेली बरी, हे का नाही? नाहीतरी काय आपल्याला माहित नाही का असं, आपण काही दुसरीकडून थोडी आलो. आणि म्हणून त्या ठिकाणी असताना ते विमान थांबलं. ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या जीवाने धर्म पाहिला त्या त्या जीवाचा उद्धार झाला. ज्यांनी ज्यांनी धर्म पाहिला त्यांचा त्यांचा उद्धार झाला. बरेच संपले. धर्मराजाने विचारलं, सगळे संपले का रे? महाराज सगळे संपले म्हणले, इथले, पण एक जण राहिला. कोण राहिला रे? म्हणजे दुर्योधन. अरे माझा विचार, सुयोधन धर्म कधीच वाईट म्हणला नाही, सुयोधन म्हणायचं, दुर्योधन म्हणलं नाही ते. अरे माझ्या सुयोधनाचा उद्धार झाला पाहिजे, तो नरकात राहता का? अहो ज्याने आयुष्यभर त्रास दिला, तुमच्या आमच्या सारखा असतात काय म्हणला असता, शिव बरा आहे म्हणला असता, असाच राहिला पाहिजे, आपले हे विचार. पण तो धर्मच होता. दुर्योधनाला वाटलं मी याला कसं तोंड दाखवू, आयुष्यभर त्याला त्रास दिलाय आणि इथे तोंड दाखवायची वेळ आली, हे बरंच नाही म्हणून त्यांनी खाली बुडी घेतली. ते 6 महिने खाली राहिले, पुढे नरकात दम छाटला म्हणून 6 महिन्याने वर डोकं काढलं. धर्मराजाची दृष्टादृष्ट झाली, दुर्योधनाचा उद्धार झाला, धर्मराजे स्वर्गाला गेले, भगवंताची भेट झाली. धर्मराजाने विचारलं, देवा सगळं चांगलं रे, पण मला 6 महिने तिथं थांबावं लागलं, काय कारण? असं काय कृत्य घडलं माझ्याकडून? ते म्हणले काय नाही कृत्य घडलं, कोळ्याला एक फोन दिलेला आठवणीत आहे का? तू दान दिलास? हो, पण त्याने त्याची मासेमारी केली, एवढे मारले, तुझा काही संबंध नसताना अर्ध तुला फेडावं लागलं. ते होऊन दिल्यामुळं प्रत्यक्ष करणाराच काय असेल व आपल्याला नाही माहिती.
प्रत्यक्षात कृती करणारच काय असेल. म्हणून धर्म पाळला पाहिजे, म्हणून स्वधर्मी राहती वर्तावे आणायचे. म्हणून आपण आपला धर्म पाळला पाहिजे. धर्म सर्वात महत्वाचा आहे. आणि हे स्वधर्म निष्कामता केले पाहिजे. जे स्वधर्म निष्कामता अनुसरले पार्था, ते कैवल्य तत्वता पावले जगी. म्हणून ज्यांनी स्वधर्म पाळला, निष्कामता अपेक्षा नाही केली, अपेक्षा रहित निरपेक्ष, कुठलीच अपेक्षा. आपण तर छोटस कर्म केलं लगेच अपेक्षा. मला तर वाटतं इतक्या लांब आलं की पाकिट डबलच होत काय काय. जयापासून सुखाशी चढावा जायची. हा, ज्याला अपेक्षा नाही त्याचे, निरपेक्ष ज्याने कर्म केलं, काका सांगतो काय कुणाचा जयापाशी पांडवा. जयापाशी पांडवा अपेक्षा नाही रिगावा, सुखाचा चढावा तयाची असते. त्याचं राहणं हे सुखाच्या ठिकाणी नव्हे. सुख हे त्याचं स्वरूपच आहे, हे त्याचं हक्काच आहे. निरपेक्ष केलं तर कर्म कसे करायचे, निरपेक्ष करायचे. आणि असेच निरपेक्ष कर्म जनकाधिकांनी केले, म्हणून त्यांच्याकडे बोट दाखवले. कोणी केले हे? जनकाधिकारी केले. हो, विदेही राजा होता जनक राजा. हा विदेही होता, राजा असून विदेही होता. जनकाचं राज्य केवढं असेल? आपल्या एखाद्याच्या शेतीवाडी एवढं, आपल्या घराच्या जागे एवढं. सार्वभौम राजा होता. समुद्र वलयांकित राज्य हे जनकाचं होतं. मिथिलेचं राज्य हे जनकाचं होतं. जनक महाराज कुठलीच अपेक्षा नव्हती. नऊ नारायण जनकाच्या घरी आले. ठीक आहे. नऊ नारायण जनकाच्या, नऊ नारायणाने जनकाला सगळ्या काही गोष्टी सांगितल्या. संवाद झाला. अनेक प्रश्न जनक राजाने विचारले, ते सगळ्याची उत्तर नऊ नारायण. ठीक आहे. शेवटी एकाला विचारले माया कशा, ते मायेचे उत्तर त्यांनी. देख पाराया तू आपुशिली जे माया, तुझा प्रश्नची गेला वाया. मायेचं काय सांगतो? मायाची ख्याती, नुसतीची आठी, वांजीची संपत्ती. जे नाही तिचं काय विचारतो, तिचं काय सांगता येतं? असलेली वस्तू सांगता येतं, नसलेली काय सांगावं? माया ही भासते, माया नसते, पण ते भासते. जाऊ दे, आता तितका वेळ आपल्याकडे नाही. अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले, बरेचसे त्यांना बोलायचंय. म्हणून मला सांगतात, देख पाच जनकाधिक कर्म जात आशेक, न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. कर्म जात सोडली नाही त्यांनी, कर्माचा त्याग केला नाही. कर्म केले, पण कर्म करून अलिप्त राहिले, विदेही स्थितीत राहिले. आपलं महाराज एवढं एवढंस बुडबुड गाडग, याच्यातच कुठं काय करू, कुठं काय करू, कुठं काय करू याची पंचायत. आणि एवढं मोठं विशाल राज्य असताना सुद्धा याज्ञवल्क्यासारख्यांना बोलावून घ्यावं आणि चातुर्मा जनकाच्या महालात व्हावा. अनेक ऋषीमुनीने तिथे यावं. एक वेळ सगळेजण बसले, चातुर्मास चालला होता. जनक राजाला यायला उशीर झाला आणि बाकीचे म्हणायचे याज्ञवल्क्य महाराज, महाराज सुरू करा ना, महाराज सुरू करा ना. म्हणजे थांबा ना, अजून राऊत महाराज यायचे. तर बाकीचे म्हणले आम्ही येऊन बसलो का तोपर्यंत, काय अडचण? ते म्हणले नाही ना,
श्रोता. ते म्हणले तसं श्रोता नाही, माल. याज्ञवल्क्याला असं वाटत असेल की राजा आला, राजाने ऐकलं म्हणजे पाकिट मोठं, दुसरं काय. पण हे इतर ऋषी मुनीच्या मनामध्ये जो प्रश्न निर्माण झाला हे याज्ञवल्क्याला समजला. उशराजनक राजा आले, कथा ऐकण्यासाठी बसले. कथा सुरू झाली. कथा सुरू झाल्यावर याज्ञवल्क्याने आपल्या योग सामर्थ्याने सगळे नगरीला बाहेरून आग लावली. आता नगरी पेटत 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 अशी येऊ लागली. मायावी होते बरं का. आणि पेटत पेटत जवळ आल्यावर काही सेवक सांगायला आले, महाराज महाराज म्हणले मिथिलेला आग लागली. महाराजाचं लक्षच नाही तिथलं. कोण आलंय, कोण वारडते, कोण बोंबल, काही घेणं देणं नाही. महाराज ऐकण्यामध्ये तल्लीन होते. पण बाकीचे ऋषी मुनी जे होते ना ते म्हणजे आपल्या लंगोट्यात नाही जळायच्या, सकाळी बाहेर वाळू वाचलेल्या. परत उद्या त्याला काय आपल्याला ते लंगोट्या घ्यायला पळाले. आग जवळ आली. ज्या महालात बसले त्या महालाला लागली. नवे जनक राजाच्या एका पायाला आग लागली. काही सेवक सांगून महाराज पाय जळायला लागला. ते म्हणले जळतय ते माझं नाही, म्हणजे माझं आहे ते जळत नाही. जळतय ते माझं नाही, म्हणजे माझं आहे ते जळत नाही. याला विदेही राजा म्हणायचं, हे कर्म करून आलिप्त म्हणायचं. म्हणून यांची उदाहरणं दिली. देख पाचान कादी कर्म सांडून कर्म कर्म जात आशक न सांडिता मोक्ष सुख पावते. कर्म सोडलं नाही, कर्माचा त्याग केला नाही, पण तरीही मोक्ष पदापर्यंत यांना जाता आलं. नवे नवे यांचं हक्काचं होतं आणि ते त्यांना मिळालं. का तर कर्म करून खऱ्या अर्थाने परमार्थ केला. आणि तुम्हाला आम्हाला तरी काय करायचंय बरं? जनकालाच बरोबर न्यायचं नव्हतं ना, आपल्याला न्यायचंय. जे न्यायचंय ते करायचं का जे न्यायचंच नाही ते करायचं? काय चाललंय? जे न्यायचंय ना ते पाप आणि पुण्य हे बरोबर येतात. पाप पुण्य आपल्याला बरोबर घेऊन जायचंय. खऱ्या अर्थाने शिदोरिया. आणि हे पाप पुण्याचा आज त्या ठिकाणी विचार होतो. आज म्हणजे 1 वर्ष झाल्याच्या नंतर. ज्याच्यासाठी तुला हा नरदेह दिला होता, सुरुवातीलाच आपण बोलून गेलो, कशासाठी दिला होता? भजनासाठी दिला होता. मग तू आयुष्यभर भजन केलं का? नरदेह दिला होता, इंद्रिय दिली होती, बरोबर आहे. नुसता नरदेह आणि इंद्रिय देऊन तुला जन्म झाला असंच मृत्यूला सामोरं जावं लागलं असं नाही. पुढे तुला आयुष्य दिलं. आयुष्याची साधने, सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. एवढा अधिकार दिला होता तुला. काय केलंस तू त्याच? तुला स्वातंत्र्य दिलत ना, बसलं इकडच नादी लागत. स्वातंत्र्य गमावलं आणि परकीयाच्या ताब्यात राज्य गेलं. असं झालं. असं होऊ नाही. ज्याला त्याला स्वातंत्र्य, आणि म्हणून ज्याने त्याने आपला परमार्थ काळजीने करावा. खऱ्या अर्थाने आपला परमार्थ काळजीने करून आपण आपलं हित साध्य करावं. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या. म्हणून ज्यांनी आपलं हित साधलं अशा खऱ्या अर्थाने वैकुंठवासी सरस्वती मातोश्री सरस्वतीबाई पिरोळे या मातोश्री पर्व काळ साधला. भगवान शिवजीची भक्ती केली. महाराजांनी सांगितलं मला, त्यांच्या माहेरी त्यांचे भाऊ आई वडील हे पूर्वीपासून शिवजीचे भक्त होते.
आणि मग उपजताच जर पूर्वीपासून त्यांना शिवजीची भक्ती होती तर उपजता बाळकडू कशाचं मिळालं नव्हे, गर्भात जे संस्कार मिळाले तेच शिवभक्तीचे मिळाले. वडील जे जे करतील गर्भात संस्कार मिळाले. खरा उपदेश गर्भातच व्हावा, खरे संस्कार तिथंच व्हावेत. आपण हे संस्कार करतो तिथं पण डीजे लावते वालीकडे गर्भसंस्कार करायला. काय काय सोहळ करते काय मिळ नाही असं विचारित आपले ते श्रीमंत माणसे करू. पण असं केल्याने तसं होईलच असं नाही. गर्भसंस्कार नारद महर्षीने कयादूला केले. त्याचा परिणाम सत्वर उच्चारी प्रल्हाद बिंबला उद्धवाला धला कृष्ण दाता. कारण की गर्भामध्ये संस्कार म्हणजे गर्भामध्ये बाळ नामचिंतन करत असतं आणि जर आईने ते केलं त्याला पोषक वातावरण ठरत. आणि हे जर पोषक वातावरण मिळालं तर त्या आयुष्यामध्ये उद्धार करून घ्यायला लागतच काय, काहीच लागत नाही. पण आमच्याकडे अशी पद्धती गर्भात बाळ असलं का डॉक्टर सांगतो बाई तो काहीच काम करायचं नाही. वा, ती म्हणते आता तर काहीच अडचण नाही. मी म्हणलं मग काहीच अडचण नाही तर बस ज्ञानेश्वरी वाचित. ती म्हणते ज्ञानेश्वरी नाही, टीव्हीवर सगळं लागत. ठीक आहे, टीव्हीवर पहा. आणि टीव्हीवर पाहिल्यावर मग बाळही तसंच वागत. असं आपल्याला पुढे जास्त जायचं नाही. म्हणून गर्भ संस्कार महत्वाचे आणि ते या मातोश्रीला अगदी गर्भातच झाले. आणि जे गर्भात होतात ते पुढे दिसत असतात. त्या मातेला डोहाळे सुद्धा तसेच होते. गर्भीची आवडी मातेशी डोहाळे, त्याच्या लक्षणावरून कळतं बाळाला काय आवडतंय, आईला काय आवडतंय. मी नाही सांगत ते लक्षण, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे असं. आणि म्हणून ही शिवभक्ती तेव्हापासून केली, अगदी बालवयात केली आणि हयात असताना सुद्धा शिवभक्ती केली. म्हणून हा पर्व काळ वास्तविक पाहता महाशिवरात्रीचा योग साधला. ते कोणालाही साधला नाही. जसं पूर्व पुण्य होतं त्याला साधलं. जरी आपण म्हणत असलो एका पारध्यानं एका बेलाच्या झाडावर चढला, शिकारीसाठी गेला, शिकारी भेटली नाही, रात्रभर तिथं थांबला आणि बेलाचे पानं तोडीत समोरून काही शिकारी येते का म्हणून खाली टाकत होता. खाली शिवलिंग होतं जुनाट, ते त्याच्यावर पडले. अनायासे त्याची शिवरात्रीचं जागरण झालं. बेलाची पानं ही वाहिल्या गेली तेवढी. हे याच्या मनी नव्हतं, ध्यानी नव्हतं, तरीही पारध्याचा उद्धार होतो. म्हणजे वास्तव पाहता भगवान शिवजी आमचा भोळा आहे. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ते. मला कधी कधी असा प्रश्न पडतो, चक्रवर्ती तो भोळा कसा असेल? चक्रवर्ती म्हणजे सगळ्यांचा राज, आणि तो भोळा कसा असेल? आणि जो भोळा आहे तो चक्रवर्ती कसा होईल? शक्यच नाही. पण वास्तविक पाहता तो भोळा आहे, आपल्या भक्तासाठी भोळा आहे. भक्तासाठी सगळे भेदभाव बाजूला ठेवतो आणि जे भक्त त्याला अनन्य भावाने शरण आले, निश्चित त्या भक्ताचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. तो आपल्यामध्ये त्याला सामावून घेतल्याशिवाय राहत नाही. म्हणून या मातोश्रीला सुद्धा अगदी त्याच निमित्ताने त्याच दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी या पर्व काळामध्ये आपल्या स्वरूपामध्ये त्यांनी विलीन करून घेतलं. खऱ्या अर्थाने ही त्यांची पूर्व पुण्याई, या जन्माची पुण्याई. म्हणून हे त्यांनी जसं प्रत्यक्षात करून दाखवलं, आचरणात आणून दाखवलं, हे धर्म त्यांनी आपल्याला शिकवला. म्हणून पूर्वजांचा काका इथं वडील जे जे करीती दया नाम धर्म ठेविती, वीरती आचरती सामान्य सकळ. कारण पूर्वजांनी जसं केलं तसं आम्ही वागावं. आम्हाला माहित नाही त्यांनी कशासाठी केलं, ते असं का वागले, पण आम्ही तसं वागावं. नसलं माहीत तरी त्यांचं अनुसरण आम्ही करावं. अलीकडं आमच्याकडं चांगलं अनुसरण करते. तर बापाने गुटखा खाल्ला तर पोरग झटका घेत. असं जाऊ दे, आपल्याला तिकडे जायचं नाही.
पण हे पूर्वजांचं. म्हणजे पूर्वजांचं असं नाही की आमच्या पूर्वजांच्या बऱ्याचशा काही गोष्टी आम्हाला रीतिरिवाज माहीत नाही, तरी आम्ही तो करतो. का करतो आम्हालाही माहीत नाही, पण पूर्वजांनी केल्या म्हणून करतो. तसं पूर्वजांनी आपलं हित करून घेतलं, पूर्वजांनी देव जोडला, आपणही जोडावा, आपणही देव स्वरूप व्हावं, यासाठी आपण भक्ती या ठिकाणी खऱ्या अर्थाने करावी. असो, बोलता बोलता तुमचा जरा जास्तीचा वेळ घेतला. या ठिकाणी आदरणीय हरिभक्त परायण चव्हाण भाऊ ही थोडंसं या ठिकाणी बोलतील. त्यांनी ते थोडंसं 1-5-10 मिनिटं आम्हाला संबोधित करावं असं मला वाटतं. त्यानंतर बरीचशी महाराज मंडळी या ठिकाणी श्रद्धांजली वाहणारे गावकरी मंडळी आणि पाहुणे रावळे कोणी जे असतील त्यांनी श्रद्धांजली त्या ठिकाणी समर्पित करावी. आमचे महाराज नागोडे महाराज ती या ठिकाणी आलेत, तेही श्रद्धांजली या ठिकाणी 2 शब्द बोलतील. गाडे काका आहेत, आबा आहेत, राऊत महाराज आहेत, आणखी महाराज मंडळी विलास महाराज आहेत.